बिहारच्या छपरा भागातून चरसची तस्करी करणाऱ्या मोहम्मद आफताब सलीम अख्तर याला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी मंगळवारी दिली। त्यांच्या ताब्यातून 30,96,000चा 3 किलो 96 ग्रॅम वजनाच्या चरससह 31,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ठाण्यातील कोपरी भागात गिराईकांना चरसची विक्री करण्यासाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती एका खबरेच्या मार्फत गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले यांना मिळाली होती। त्याच माहितीच्या आधारे 30 जूनला ठाणे पूर्व भागातील रेल्वे स्टेशन लगतच्या सार्वजनिक रस्त्यावर चरसच्या विक्रीसाठी आलेला अख्तर याला सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे यांच्या पथकानं ताब्यात घेतलं। त्याच्या अंगझडतीमध्ये 3 किलो 96 ग्रॅम वजनाचा चरस आणि मोबाईल रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। त्याच्याविरुद्ध NDPS कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटक 5चे पोलीस निरीक्षक श्री सलील भोसले यांना गोपनीय खबर मिळाली होती की एक इसम हा बिहार राज्यामधून ठाणे येथे एक अंमली पदार्थ चरस हा अंमली पदार्थ घेऊन विक्रीसाठी येणार आहे। त्या अनुषंगानं युनिट 5चे PI सलील भोसले यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्या सापळा कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API शरद पाटील, API पल्लवी ढगे, API भूषण शिंदे आणि युनिट 5चे अधिकारी आणि अंमलदार यांच्या टीमने सापळा कारवाई केली। त्याच्यामध्ये मोहम्मद आफताब हा इसम याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून 3 किलो 96 ग्रॅम इतका चरस हा अंमली पदार्थ जप्त केला। त्याची अंदाजे किंमत 30 लाख आहे। त्या आरोपीला कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला मान्य न्यायालयानं 7 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे। हा इसम बिहार राज्यामधून दानापूर रेल्वे स्टेशनमधून रेल्वेमध्ये बसला होता। पाटलीपुत्र टू मुंबई अशी ही ट्रेन होती। त्या ट्रेनमधून हा इसम आला। सदरचा चरस हा अंमली पदार्थानं कुठून खरेदी केला, त्यानंतर ठाण्यामध्ये तो कोणाला तो माल विकणार होता, या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत। आरोपीवर सध्या काही गुन्हे दाखल आहेत का त्या अनुषंगाने आम्ही इतर राज्यातून किंवा बिहार पोलिसांकडून त्या अनुषंगाने माहिती घेत आहे। यामध्ये रॅकेट असू शकतं। हा जो चरस हा अंमली पदार्थ आहे तो ठाण्यामध्ये तो कोणाकोणाला विकणार होता, त्या अनुषंगाने कोण ड्रग पेडलर आहेत किंवा ड्रगचे जे डिस्ट्रीब्युटर आहेत, वितरण करणारे कोण इसम आहेत, त्यांचा देखील शोध सुरू आहे।